नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांना काय सांगावं हा विचार माझ्या मनात घोळत असतानाच अचानक एक पोस्ट माझ्या वाचनात आली. फार सुंदर आहे आणि त्याला अनुसरून मग तुम्हाला दोन शब्द सांगता येतील. कुणी लिहिली माहीत नाही, परंतु मला कुणीतरी फॉरवर्ड केली. ती अशी: वारीमध्ये हजारो किलोमीटर चालून विठ्ठल विठ्ठल म्हणणं सोपं आहे, पण घरात आपल्या आईवडिलांशी गोड शब्द बोलणं इतकं कठीण का वाटतं? चांगला विचार आहे. लोक आईवडिलांबरोबर बोलत नाहीत, भांडतात. त्यांना देत तर काही नाही, पण त्यांची अपेक्षा असते की मुलांनी दोन शब्द गोड बोलावे. मंदिरात डोकं टेकवणारे अनेक दिसतात, पण आईवडिलांसमोर अहंकार खाली ठेवणारे फारच कमी दिसतात. देवाला महाप्रसाद अर्पण करणारे हात त्याच आईच्या ताटात दोन घास वाढताना थरथर कापतात. देवासाठी महागडे हार घेणारे वडिलांच्या औषध खर्चासाठी खूप हळूहळू मोजतात. ही भक्ती नाही, हा दांभिकपणा आहे. पुंडलिकाने देवाला वाट पाहायला लावलं, कारण तो आईवडिलांची सेवा करत होता आणि देवही त्याच सेवेसमोर नतमस्तक झाला. मग आज आपण कोणत्या देवाची भक्ती करतो? जर आपल्या घरातल्या देवांनाच अश्रू देत असू, लक्षात ठेवा, मंदिरातील देव तुमच्या फुलांनी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यातील आनंदाने प्रसन्न होतो. त्यांच्या मनाला वेदना देऊन केलेली पूजा, उपवास, मोठेपणा, वारी, दानधर्म आणि भजन याला काहीही अर्थ उरत नाही. आईवडिलांच्या शापापेक्षा मोठं संकट नाही आणि त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठा प्रसादसुद्धा नाही. म्हणून आधी मायबापाला सुखी ठेवा, मग देव आपोआप तुमच्या घरी नांदेल. मायबाप हेच जिवंत देव आहेत, बाकी सर्व नंतर. फार सुंदर विचार आहे की अनेकांनी जर विचार केला तर असं लक्षात येईल की लोक आईवडिलांपुढं फार हात आखडता घेतात. मुळात काही देत नाही. अनेक तक्रारी माझ्याकडे येतात, पण आपल्याला काय वैयक्तिक कौटुंबिक भानगडीमध्ये पडता येत नाही. वाटतं भरपूर सांगावं. आमच्या आईवडील नाहीत आम्हाला, पण आम्ही जेव्हा ते होतो तेव्हा आर्थिक परिस्थिती नव्हती, तरी देखील आम्ही तिघा भावांनी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न तर केलाच केला, आणि परंतु आम्ही सगळे एकत्र राहत असल्यामुळं त्यांना काहीही कमी पडू दिलं नाही. आईवडिलांना खरंच काही अपेक्षा नसती. संध्याकाळी एकत्र मुलांनी यावं, एखादा मुलगा असो तर त्यांनी यावं, दोन शब्द बोलावे, याच त्यांच्या अपेक्षा असतात. आज सगळं आहे, पण आईवडील नाही. दुःख होतं की ते असले असते तर त्यांना एक गाडी घेऊन द्यायची होती, एक ड्रायव्हर द्यायचा होता, त्यांना भरपूर फिरवायचं होतं, परंतु नाही जमलं. असो, पण ज्यांना आईवडील आहेत त्यांनी या गुरुपौर्णिमेला एक संकल्प करावा, असं कळकळीची विनंती आहे. मुली तर बघतातच, काही मुली आगाव आहेत, त्यांचाही पैशाकडे डोळा असतो, तेही वडिलांबरोबर भांडण तंटा करतात, हिस्सा मागतात. पण मुलांपेक्षा मुली बऱ्या. आता परिस्थिती बदलली. आता मुलगा मुलगी काही सांगता येत नाही, दोघंही आगाव असतात, काही ठिकाणी दोघंही चांगले असतात. पण या गुरुपौर्णिमेला आपण एक संकल्प करू की आईवडिलांनाच गुरु माना, बाकी तुम्ही उचापात्या बंद करा. तुम्हाला मागंही मी सांगितलं, परमेश्वर कृपेने तुमचं भलं होत नाही. परमेश्वराला मुळात तो अधिकार पण नाही. ज्यांनी ग्रंथ मनापासून वाचलेले आहेत त्यांच्या हे लक्षात येईल. आईवडिलांना जो सुखी ठेवतो त्याला काहीही पडत नाही. म्हणून या गुरुपौर्णिमेला इतर कोणत्या गुरुकडे जाण्यापेक्षा आणि इतर कोणाला तरी गुरु मानण्यापेक्षा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या घरामध्ये जे मोठे असतील त्यांना गुरु माना. बस, बाकी तुम्ही काही करायची गरज नाही. तर ते तुम्हाला काही मागणार नाही. फक्त त्यांना आदराने वागवा, त्यांना काही कमी पुढे देऊ नका, त्यांच्यावर दोन शब्द गोड बोला. त्यांना दुःख होईल असं वागू नका. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याने आतापर्यंत आपल्याला पूर्ण केलेल्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा परमेश्वराने भरपूर दिलेलं असतं. त्यातलं काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न करा. लाखो रुपये त्यांना लागत नाहीत, फार किरकोळ पैसे त्यांना लागतात. औषध पाण्याचा खर्च आपण तर करायलाच पाहिजे. पण हे सांगणं आणि हे ऐकणं आजकाल फार दुर्लभ झालं आहे. म्हणून त्यांना जर आईवडील मानलं तर तुम्हाला बाकी बाहेर ठिकाणी जायची गरज नाही आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला जन्मजन्मांतरीत पोचतील. या जन्मात
पुरतीलच पुरतील. जर शिल्लक राहील तर पुढच्या जन्मात त्यांचे पुन्हा आशीर्वाद मिळतील. आज आम्हालाही आमच्या घराण्याकडे बघितल्यानंतर परमेश्वराची कृपा आमच्यावर का झाली हे आम्ही पाहतो, तेव्हा लक्षात येतं की अनेक जन्माचं पुण्य म्हणून ही तिन्ही दत्त अवताराची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही ते करत आहोत. आणि मग असे चांगले विचार सुचतात. फक्त आईवडील नाही हे दुःख आहे. खरं ते आमचे गुरु. आम्ही काहीच केलं नाही. त्यांनी साधारण 72 सालापासून त्यांनी स्वामी सेवा सुरू केली. आज मोठा उठरपची झाला. मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. त्यांना जो गुरु मानलं ते आमचे गुरु होतेच. आईवडीलच पहिले गुरु. फार हलाखीमध्ये आमच्या सगळ्यांचं पालनपोषण त्यांनी केलं. आणि आज जो वटवृक्ष मोठा झालेला आहे सेवेचा, पैशापेक्षा ज्या इतर आशीर्वाद मिळाले, आजारपण नाही, त्यानंतर जे जे मागेल ते परमेश्वराने दिलं. परमेश्वराने काही कमी पडू दिलं नाही. त्यांचे आशीर्वादच एवढे मिळाले की त्यांना आम्ही दुःख दिलं नाही आणि त्यांनी आम्हाला दुःख पाहू दिलं नाही. अशा आईवडिलांच्या चरणीचं नतमस्तक आम्ही रोज सकाळी होतोच. रात्री झोपताना एकदा, सकाळी एकदा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतो आणि आम्हाला जे सांगायचं त्यांना आम्ही सांगतोच. ही संधी अनेकांना मिळते असं नाही. ज्यांच्या जवळ आईवडील आहेत, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आईवडिलांजवळ मुलं राहतात, शहरी भागात नाही राहत, परंतु थोडा तुम्ही बदल करायला पाहिजे. कारण त्यांच्या आशीर्वादासारखा मोठा लाभ नाही. त्यांना काहीही लागत नाही. त्यांना सांभाळा, त्यांचे हट्ट पूर्ण करा. आता काही गोष्टी तडजोड करू शकता तुम्ही, कुणाला काय असतं, कुणाला काय असतं, अगदी खोलवर आपल्याला बोलता येत नाही. परंतु आईवडिलांची सेवा ही उत्तम सेवा. त्या सेवेसारखं दुसरं काहीही नाही. बाकी सर्व हे फक्त आभासपणा आहे. आईवडील गेल्यानंतर ते जेव्हा नसतात तेव्हा त्यांचं महत्त्व कळतं. ते असताना त्यांना काहीही लागत नाही. फक्त त्यांना 2 शब्द गोड एकत्र त्यांच्यावर 10-15 मिनटं बसा. त्यांना काय लागेल ते द्या. आता टी व्हीचा जमाना नाही. ते मोबाईल पाहत बसतील. त्यांना चांगले ग्रंथ वाचून दाखवायचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या घरातील ग्रंथ वाचले जातील आणि त्यातून तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल. आपण अनेक गुरुपौर्णिमा आल्या गेल्या इतर ठिकाणी जाऊन आपण धांगडधिंगा करतो. कारण पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरामध्ये हा एक फेस्टिवल साजरा करतात, गेट टुगेदर. आमचे गुरुवर्य राशीचक्रकार शरद उपाध्ये सरांच्या पुस्तकामध्ये एक लेख फार सुंदर आहे की गुरुपौर्णिमा म्हणजे काय, समाजामध्ये नाटक चालतं. तो उपलब्ध झाल्यानंतर तो मी पूर्ण लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे की हल्ली गेट टुगेदर म्हणजे फक्त दंगा मस्ती. तो फेस्टिवल झाला आहे. गुरूंकडं जायचं, लाखो रुपये त्यांना द्यायचे, खाणं पिणं नाचणं बागडणं नको ते. त्यापेक्षा आपल्या आईवडिलांना जरी तुम्ही खुश ठेवलं, आनंदी ठेवलं तर परमेश्वराला सुद्धा आनंद होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या घरातल्या सगळ्यांना, छोट्या मोठ्यांना आशीर्वाद मिळतील. आणि हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर कुठेही जाऊ नका. गुरुपौर्णिमे दिवशी आईवडिलांच्या प्रतिमेचं ज्यांना नाहीत त्यांनी दर्शन घ्या. जे आहेत त्या सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडा. त्यांना काहीतरी दक्षिणा द्या आणि त्यांच्यावर प्रेमाने बोला. त्यांना एखादा अध्याय वाचून दाखवा. कारण शेवटी कौटुंबिक वातावरण आपण कसं ठेवतो ते महत्त्वाचं आहे. देवाच्या दारात सुद्धा त्या दिवशी जायची गरज नाही. ज्यांचे आईवडील जवळ आहेत ते भाग्यवान. ज्यांचे जवळ नाहीत त्यांच्या घरी स्वतःहून तुम्ही जावा किंवा त्यांना बोलून घ्या. आणि ज्यांना नाहीत आमच्यासारखे दुर्दैवी, ते आम्ही आपल्या फोटोसमोर उभं राहू. आईवडील ज्याला नाहीत त्याच्याकडं खरं काहीही नाही. बाकी तुमचे लाखो रुपये, कोट्यावधी रुपये असो, अमुक असो, तमुक असो, आईवडिलांसारखं समाधान आम्ही अनुभवलं. पण दुर्दैव आमचं की ते आम्हाला अजून मोठ्या प्रमाणात हवं होतं ते मिळालं नाही. पण ज्यांना आहेत त्यांनी या गुरुपौर्णिमेला संकल्प करा आणि सगळ्या मोठ्यांना, आईवडिलांचं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. एवढंच. नमस्कार.